पुणे मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांचा होम लोनचा EMI चालू असतो। अनेक तरुण शिक्षणासाठी शहरात येतात, त्यानंतर नोकरीची चांगली संधी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये असते। एकदा शहरात राहण्याची सवय लागली की मग गावी सेटल होण्याचा विचार लोक सोडून देतात। सुरुवातीला शिक्षण चालू असताना किंवा नोकरी लागल्यावर काही वर्ष शेअरिंग बेसिसवर मुलं रूम किंवा फ्लॅट घेऊन भाड्याने राहतात। नंतर लग्न झालं की मग रेंटवर का होईना पण वेगळा फ्लॅट खरेदी करावा लागतो। दरवर्षी रेंट वाढत जातं, त्यातच मालक चांगला नसेल तर दर 1-2 वर्षाला नवीन घर शोधावं लागतं। भाडं भरण्यापेक्षा लोन काढून स्वतःचं घर खरेदी केलं तर थोडा जास्त EMI भरावा लागेल। सुरुवातीला थोडाफार त्रास होईल, पण स्वतःचं घर होईल या विचाराने आपण घर खरेदी करतो। असाच विचार करून ज्यांनी 2021 किंवा 22 मध्ये घर खरेदी केलं ते लोक आता अडचणीत आलेत। त्यावेळेला होम लोनचे व्याजदर 6.5 ते 7.5% रेंजमध्ये होते। मात्र नंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये अचानक 2.5% वाढ केली, त्यामुळे बँकांनी लगेचच होम लोनचे व्याजदर वाढवले। व्याजदर वाढल्यावर कर्जदाराकडे 2 पर्याय असतात। पहिला पर्याय म्हणजे EMI वाढवण्याचा किंवा दुसरा पर्याय म्हणजे कर्जाचा कालावधी वाढवण्याचा। बरेच लोक EMI वाढू नये म्हणून कर्जाचा कालावधी वाढवतात। मात्र दोन्हीपैकी आपण कोणताही पर्याय निवडला तरी नुकसान तर होणारच आहे। मग अशातच दुसऱ्या एखाद्या वित्तीय संस्थेकडून आपल्याला होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसाठी कॉल येतो आणि कमी व्याजदरात होम लोनची ऑफर आपल्याला दिली जाते। पण होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करून खरंच फायदा होतो का ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। होम लोनचे व्याजदर वाढल्यामुळे नवीन होम लोन घेण्याचं प्रमाण कमी होतं। व्याजदर वाढले तर तेवढ्याच EMI मध्ये कर्जदारांना कमी लोन मिळतं, त्यामुळे अर्थातच त्यांना जास्त डाऊन पेमेंट करावं लागतं। तसेच ज्यांचं जुनं होम लोन चालू आहे आणि ज्यांच्याकडे साठवलेले पैसे आहेत ते लोक कर्ज परतफेडीचा निर्णय घेतात। होम लोनवर 9% व्याज भरण्यापेक्षा हातातले पैसे होम लोन अकाउंटमध्ये भरले तर तेवढी बचत होईल म्हणून कर्जदार जास्तीत जास्त परतफेड करतात। मात्र यामुळे बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या लोन बुकमध्ये अपेक्षित वाढ होत नाही। नवीन ग्राहक मिळत नाही म्हणल्यावर बँका बॅलन्स ट्रान्सफरसाठी दुसऱ्या बँकांच्या ग्राहकांना तयार करतात। सध्याच्या व्याजापेक्षा कमी व्याजदर दिला तर कर्जदार देखील तयार होतात। ज्यांची कर्जाची रक्कम मोठी आहे आणि ज्यांचा परतफेडीचा कालावधी 20 किंवा 25 वर्षापेक्षा जास्त आहे, केवळ अशाच कर्जदारांनी बॅलन्स ट्रान्सफर करावं असा आमचा सल्ला आहे। यामागे काय कॅल्क्युलेशन आहे ते आता समजून घेऊया। होम लोन ट्रान्सफर करताना आपल्याला काही खर्च पुन्हा एकदा करावा लागतो। वित्तीय संस्था होम लोनवर प्रोसेसिंग फी आकारतात। प्रोसेसिंग फी ही अर्धा ते 1% असू शकते। त्या व्यतिरिक्त मॉर्गेज चार्जेस आणि त्यावरची स्टॅम्प ड्युटी पुन्हा एकदा भरावी लागते। प्रोसेसिंग फी, लीगल चार्जेस आणि मॉर्गेज चार्जेस असं मिळून आपल्याला एकूण लोन रकमेच्या साधारण 1% रक्कम खर्च करावी लागते। समजा विराटचं 50 लाखांचं होम लोन चालू आहे आणि त्याचा कालावधी आता 7 वर्ष बाकी आहे आणि सध्याचा त्याचा व्याजदर आहे 9%। नवीन बँकेने त्याला 8.5% होम लोन ऑफर केलं तर त्याची दर महिन्याला 1263 रुपयाची बचत होईल। 7 वर्षाचा विचार केला तर त्याची एकूण 1,06,000 रुपयाची बचत होईल। दुसऱ्या बाजूला अनुष्काचं देखील 50 लाखांचं होम लोन आहे, मात्र तिचा परतफेडीचा कालावधी आणखी 25 वर्ष बाकी आहे। तिने 9% व्याजदर असणारं होम लोन बंद करून 8.5% नवीन होम लोन घेतलं तर तिची दर महिन्याला EMI मध्ये 1,699 रुपयाची बचत होईल। 25 वर्षात तिची एकूण 5,09,000 रुपयाची बचत होईल। विराटने 50,000 रुपये खर्च केला तर त्याला 1,06,000चा फायदा होईल। अनुष्काने तेवढाच खर्च केला पण तिची तब्बल 5,09,000 रुपयाची बचत होईल। अशा पद्धतीने तुमचा परतफेडीचा कालावधी 20 वर्षांपेक्षा जास्त असेल तर होम लोन ट्रान्सफरचा नक्की विचार करा। नवीन होम लोन रेपो रेट बरोबर लिंक करून घ्या, म्हणजे बँक मनमानी करून व्याजदर वाढवणार नाही।